श्री स्वामी समर्थ. माझं नाव वर्षा चापे. मी लाईफ कोच EFT हीलर आहे. तर इन्स्पायर विथ वर्षा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला, आज दिवस दुसरा म्हणजे आपल्या 30 डेजचा आपण जे 30 दिवसाचं चॅलेंज घेतलंय ना, त्यामधला आपला दिवस दुसरा. तर आज काय आहे? कृतज्ञता, धन्यवाद, आभार. हो, म्हणजे आज आपल्याला कृतज्ञतावर, जसे की आपल्या आयुष्यामध्ये अशा किती गोष्टी असतात ज्या की आपल्याला कृतज्ञता द्यायलाच पाहिजे, पण आपण देतो का हो? नाही ना. का देत नाही? आपण फक्त काय करतो, तर जी कमतरता आहे, म्हणजे जेवढ्या आपल्याकडे गोष्टी आहेत आपण त्या बघत नाहीये. फक्त माझ्याकडं ही नाही, माझ्याकडं ती नाही, त्याच्याकडं ही आहे, हे असं बोलतो. तुमच्याकडे पण खूप काही आहे, फक्त तुमचं बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. तो कसा बदलायचा आहे? तर धन्यवाद म्हणून बघा. तुम्हाला परिवार दिले त्यासाठी धन्यवाद. तुम्हाला देवानं आजचा दिवस दाखवलाय त्यासाठी धन्यवाद. कारण कित्येक जणांचे स्वप्न राहते की दुसऱ्या दिवशी मी ह्या करणार आहे, पण काही जणांना दुसरा दिवस नाही हो बघायला मिळत, ते झोपेतच जातात. म्हणून देवाने आपल्याला दुसरा दिवस दाखवला. आजचा सुंदर दिवसासाठी मी धन्यवाद देते. आणि पोटभर अन्न, खूप जणांना पोटभर अन्न सुद्धा मिळत नाही, तर देवानं आपलं एवढं पोटभर अन्न दिलंय, एवढी सुंदर फॅमिली दिली, एवढा परिवार दिलाय, त्यासाठी का हो आपल्याला कृतज्ञता द्यायला पैसे खर्च करायचे का? नाही ना. मग त्या ना, जेव्हा माणूस समृद्ध असते तेव्हाच कृतज्ञता असते. आणि जेव्हा तुम्ही हे कराल, बघा तुमच्या लाईफ मध्ये काय चेंजेस होईल, जो की माझा जो अनुभव आहे तो मी तुम्हाला शेअर करत आहे. जेव्हा मला ह्या गोष्टीतून खूप आनंद मिळाला आहे, जेव्हा मी कृतज्ञता, धन्यवाद द्यायला शिकले, तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये फक्त समृद्धी, सुख, शांती ह्या गोष्टी मला फक्त मिळतच गेल्या. म्हणून प्रत्येकाने धन्यवाद ही द्यायलाच पाहिजे. आपल्याकडे खूप गोष्टी आहेत धन्यवाद देण्यासारख्या, आपण त्याच्याकडे बघत नाही. तो बघायला पाहिजे ना, नक्कीच बघायला पाहिजे. तर चला, आजपासून आपण 30 दिवसापर्यंत तुम्ही दररोज फक्त 3 गोष्टीला जरी धन्यवाद दिलात ना, तर खूप आहे तुमच्या आयुष्यामध्ये. बघा तुम्ही कसा मिराकल की चमत्कार घडणार आहे. फक्त 30 दिवस, म्हणजे 30 दिवसच नाही, तर माझं तर म्हणणं आहे की प्रत्येकाने दररोज जोपर्यंत आपण जिवंत आहोत, जोपर्यंत आपला श्वास चालतोय, तोपर्यंत आपण कृतज्ञता दिलीच पाहिजे. कृतज्ञता ही समृद्धीची वाटचाल आहे. जेव्हा माणसाकडे भरपूर असते तेव्हाच माणूस कृतज्ञ असतो. बघा, एखाद्याने आपल्याला मदत केली तर आपण त्याला धन्यवाद म्हणलो, तर त्याच्या चेहऱ्यावरलं जे हसू असतं तो किती बघण्यासारखं असतं. म्हणजे त्याला सुद्धा वाटतं की बघा, मी एवढी मदत केली, त्यांनी मला धन्यवाद म्हणले, म्हणून तो व्यक्ती आनंदी होतो. किंवा आपण इतर कुणाला मदत केली, त्याने जर आपल्याला धन्यवाद म्हणलं तर आपल्याला किती आनंद होतो. तसंच आपण या युनिव्हर्सला काय द्यायचंय, तर फक्त कृतज्ञता. बघा, खूप जणांची स्वप्न असतात घर. खूप जण लोकांना घर नाहीये, ते रोडवर राहतात. मग आपल्याला देवाने एवढं चांगलं सुंदर घर दिलंय, म्हणायला नाही पाहिजे का आपण? का हो धन्यवाद म्हणायला? काय आपल्याला फरक पडणार आहे धन्यवाद जर आपण म्हणलो तर? आपण आपल्या आईला, आपल्या ह्या ब्रह्मांडाला, ह्या युनिव्हर्सला, ह्या देवाला आपण फक्त कृतज्ञता द्यायची दररोज. तर आजपासून ठरवायचंय की मी दररोज डेली 3 गोष्टीला, 3 पेक्षा माझं तर म्हणणं आहे की आपल्या आयुष्यामध्ये अशा किती गोष्टी आहेत की ज्याला तुम्ही धन्यवाद द्यायला पाहिजे. तर कमीत कमी तुम्ही दररोज 3 गोष्टीला तरी धन्यवाद द्या. नंबर 1, मला मिळालेल्या सुंदर दिवसासाठी धन्यवाद. नंबर 2, मला मिळालेल्या सुंदर घरासाठी धन्यवाद. नंबर 3, मला मिळालेल्या सुंदर फॅमिलीसाठी धन्यवाद. मला मिळालेल्या अन्नासाठी धन्यवाद. मला मिळालेल्या या निसर्गासाठी धन्यवाद. मला मिळालेल्या पैशासाठी धन्यवाद.
म्हणजे तुम्ही प्रत्येक एक गोष्टीला तुम्ही धन्यवाद देऊ शकता आणि जेवढं तुम्ही धन्यवाद देणार तुमच्या लाईफ मध्ये 101% सांगते मी तुम्हाला चेंजेस होणार. कारण जेव्हा आपण धन्यवाद देतो तेव्हा ब्रह्मांड आपल्याला कमतरतेची भावना जाणू देणारच नाही. तुम्ही समृद्ध होता. हा माझा अनुभव आहे. ओके, चला परत भेटूया अशाच मोटिवेशन व्हिडिओ सहित. इन्स्पायर विथ वर्षा ह्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.